तो असा मारला लाज वाटते का वरती घातली तो असा मारला लाज वाटते का वरती घातली. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एक संतापजनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. 80 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका महिलेला लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान ड्युटीवर असलेल्या एएसआय राजेश जाधव यांनी त्या महिलेकडे अत्यंत अश्लील आणि गैरप्रकाराची मागणी केल्याचा आरोप आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आरोपी अधिकाऱ्याने तिच्या मुलीला शारीरिक सुखासाठी पाठविण्याची मागणी केली, तसेच पैशांचे आमिषही दाखविले. या घटनेनंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. तक्रार मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी सुरू केली आणि आरोपी एएसआयला तात्काळ निलंबित करण्यात आले. घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आरोपीला कठोर शब्दात फैलावर घेताना दिसत आहे. लाज वाटते का वरती घातली तो असा मारला लाज वाटते का वरती घातली. या व्हिडिओमध्ये काही आक्षेपार्ह शब्द बीप करून दाखविण्यात आले आहेत. या प्रकरणात छेडछाडीसह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जिथे महिलांना संरक्षण मिळायला हवे तिथे अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत चिंताजनक मानले जाते.